नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आज आपण राज्य सरकारच्या योजना बघणार आहोत. काल आपण जे लेक्चर घेतलं, त्याच्यामध्ये ज्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना आहेत, त्या आपण काल कव्हर केल्या होत्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य सरकारच्या, त्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि इतर जे राज्य सरकार आहेत, त्याच्या महत्त्वाच्या योजना आज आपण इथं कव्हर करणार आहोत. तर पहिलीच आपली स्कीम आहे, एक कुटुंब एक उद्योजक योजना. ही आंध्र प्रदेशने लाँच केलेली आहे. म्हणजेच काय, प्रत्येक फॅमिलीमधून त्यांना एक एंटरप्रेनर आता द्यायचा आहे. म्हणजे त्याचा उद्देश काय आहे, की प्रत्येक घरात उद्योजकतेला चालना द्यायची आहे. तर ही स्कीम आंध्र प्रदेशची आहे. याला आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे की राज्य सरकार हे स्वयंरोजगाराला प्रेरित करीत आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. एक कुटुंब एक उद्योजक योजना जर म्हटलं तर आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. बाकी त्याचा उद्देश वगैरे हे तुम्हाला त्याच्या नावातनं कळून जातो. आणि ह्या स्वरूपाचा त्याच्यावरती एक प्रश्न फ्रेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. पुढची आपली योजना आहे राहवीर योजना. आता सरासरी होतं काय ना, जेव्हा पण रोड ॲक्सिडेंट वगैरे होतात, तर तेव्हा एक तर पोलिसांचा हॅरेसमेंट म्हणू द्या किंवा मग बाकीच्या गोष्टी असू द्या, त्याच्यामध्ये लोकं मदत करायला खूप भितात. आणि आता तर सेल्फीचं कल्चर चालू आहे. त्याच्यामुळं ते जे आपत्तीग्रस्त व्यक्ती असतात किंवा मग अपघातग्रस्त व्यक्ती असतात, तर त्यांना मदत भेटत नाही आणि त्यामुळं जो ॲक्सिडेंटल डेथचा रेशो आपल्याकडे तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मग मध्य प्रदेश सरकारनं ही राहवीर योजना आणलेली. त्याच्यामध्ये ते काय करतात, उद्देश काय त्या योजनेचा, तर रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी जनतेला ते आता प्रोत्साहित करणार आहे. आणि जो अपघातातला पीडित व्यक्ती आहे, त्याला जर त्याने आरोग्य केंद्रात पोहोचवलं, तर त्याला आता ₹25,000 बक्षीस दिलं जाणार आहे. खूप आयडियल स्कीम अशी आहे, महत्त्वाची आहे राहवीर योजना, मध्य प्रदेश. जर मला वाटतं की ह्या अशा गोष्टी केंद्र सरकारकडून सुद्धा राबवल्या गेल्या पाहिजे. पुढे आपली महत्त्वाची योजना आहे लाडो लक्ष्मी योजना. आता ही जी स्कीम आहे, तर ही हरियाणा या गव्हर्नमेंटनी आणलेली स्कीम आहे. लाडो लक्ष्मी योजना. आता जिथं-जिथं लाडो तुम्हाला दिसणार आहे, तर ती स्कीम ही हरियाणा सरकारने आणलेली आहे. लक्षात ठेवायचं, लाडो लक्ष्मी योजना. लक्ष्मी त्याच्यामध्ये दिसते, याचा अर्थ महिला आणि पैसा या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहे. नावावरून अर्थ काढायचा प्रयत्न आपण येथे करणार आहोत. तर उद्देश काय आहे या योजनेचा? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना प्रतिमाह ₹2100 ते आता देणार आहे. किती? प्रतिमाह 2100. निवडणुकांच्या अगोदर आपल्याकडे सुद्धा याचं असं म्हटलं होतं, की आम्ही देऊ म्हणून, पण अजून तरी ते अंमलात आलेलं नाही आहे. लाडो लक्ष्मी योजना हरियाणाची लक्षात ठेवायची आहे. पुढे आपलं ध्वनिस्पंदन योजना, जे की कर्नाटक राज्याची. आता जर तुम्ही ध्वनिस्पंदन हे आपण जेव्हा शब्द बघतो, तर त्याच्यावरून आपल्याला कळतं, की ध्वनिस्पंदन म्हणजे काहीतरी दृष्टिहीनांसंबंधित ही योजना आहे. तर काय आहे मग ती योजना? दृष्टिहीन प्रवाशांसाठी या योजनेअंतर्गत बसमध्ये आवाज प्रणाली बसवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, आपण म्हणू शकतो की डिसेबल लोक आहे किंवा आता या पर्टिक्युलर स्कीममध्ये जे दृष्टीहीन लोक आहे त्यांच्यासाठी आपण जो ट्रॅव्हल आहे तो त्याला चांगला ॲक्सेसिबल बनवत आहोत. मोर ॲक्सेसिबल आपण त्याला म्हणू शकतो. ह्या गोष्टी राज्यसेवा मेन्स आता जी डिस्क्रिप्टिव्ह झाली किंवा UPSC मेन्स आपण जेव्हा देतो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी लिहायला पाहिजे, तर मार्क्ससुद्धा चांगले इम्प्रूव्ह होतात. जे कोणी बघत असेल राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह किंवा जर तुमचा एखादा मित्र असेल जो आता आहे मेन्सला, तर त्याला ते तुम्ही आता पाठवू शकता. अशी उदाहरणं त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स फेच करून देतात. इथे महत्त्वाचं काय आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी, की ही ध्वनिस्पंदन योजना कशा संदर्भात आहे, तर दृष्टिहीन प्रवाशांसाठी बसचा जो प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये आवाज प्रणाली त्यांनी बसवलेली आहे. आणि ही योजना आपली कर्नाटक सरकारने आणलेली आहे. पुढचा आता हा जो उपक्रम आहे, पशुसखी उपक्रम म्हणून, तर हा महाराष्ट्र राज्याचा आहे. खूप महत्त्वाचा आहे. याला इन डिटेलमध्ये करायचा प्रयत्न करू. आता ॲग्रोवन जे आपला न्यूज चॅनल आहे किंवा मग सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर त्यांनीसुद्धा ही न्यूज कव्हर केलेली होती. तर हे पशुसखी उपक्रम महत्त्वाचा आहे. उद्देश काय आहे त्याचा? राज्यातील ग्रामीण महिलांना प्रशिक्षित करून त्यांना जनावरांच्या आरोग्याविषयी योग्य पोषण, लसीकरण आणि इतर सेवा याबद्दल पशुपालकांना मार्गदर्शन करणे. आणि हा उपक्रम राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, त्याला आपण उमेद म्हणतो, आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने राबवण्यात येणार आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचे फॅक्ट्स कोणती असेल, तर ती हा उपक्रम कोण राबवणार आहे, म्हणजे कोणत्या 2 बॉडीज आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे पाठच करायचं इथे. कोण? उमेद एक आहे आपलं राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधलं, त्याला आपण उमेद म्हणतो. आणि दुसरं पशुसंवर्धन विभाग. ह्या 2 गोष्टी इथं लक्षातच ठेवायच्या आहे. पशुसखी उपक्रम याच्या नावातच तुम्हाला कळतं, पशु म्हणजे काहीतरी प्राण्यांसंदर्भात आहे. पशु म्हणजे जे आपण
पाळतो. गाई, ढोरं, म्हशी तुम्हाला चित्रामध्ये म्हैस दिसताय आणि महिलासुद्धा दिसताय, की त्या ट्रीटमेंट देत आहे त्या म्हशीला. आणि सखी म्हणजे काय? सखी म्हणजे तुम्हाला महिलांचा संदर्भ इथं पकडता आला पाहिजे. पुढे आपण बघूयात आणि ह्या स्वरूपाचा प्रश्न याच्यावरती बनू शकतो. प्रश्न कसा आहे? पशुसखी उपक्रम कोणाच्या समन्वयाने राबवण्यात येतोय? तर त्याचं उत्तर मग काय असणार आहे? राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, त्याला आपण उमेद आणि पशुसंवर्धन विभाग या 2 विभागांनी हा उपक्रम राबवून हे 2 विभाग मिळून हा उपक्रम राबवत आहे. पुढची आपली जी योजना आहे, दुलारी कन्या योजना आहे, जी की अरुणाचल प्रदेश स्टेटने आणलेली आहे. काय ती योजना? दुलारी कन्या म्हणजेच काय? काहीतरी महिलांसंदर्भात असणार आहे. तर त्याचा उद्देश आहे लिंग असमानता कमी करणे म्हणजे चाइल्ड सेक्स रेशो जे आपण त्याला म्हणतो. इथं चाइल्ड नाही येणार. लिंग असमानता म्हणजे सेक्स रेशोची जी इनइक्वॅलिटी तर त्याला कमी करणं असा त्याचा उद्देश आहे. संस्थात्मक प्रसूतीला चालना देणं हा सुद्धा त्याच्यामधला उद्देश आहे. बाल लसीकरण सुनिश्चित करणं, बालविवाह रोखणं आणि मुलीला सक्षम बनवणं या योजनेअंतर्गत आता मुलींच्या संस्थात्मक जन्मासाठी मुदत ठेव 20,000 वरून 30,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. हे काही पाठ करायची गरज नाही आहे. आलं एक्झाममध्ये आणि तुम्हाला माहीत नसेल तर त्याला बरोबर कन्सिडर करायचं असतं. म्हणजे हे स्टेटमेंट याला जनरलाइज कन्सिडर करायचं असतं. आणि हे जे स्टेटमेंट आहे तर यालासुद्धा अनटिल अँड अनलेस ते खूप एक्स्ट्रीम आहे तोपर्यंत त्याला चुकीचं करायचं नसतं. काहीतरी रिलेटेड असतं त्याच्यामुळे ते इथे दिलेलं आहे. उद्देश मात्र लक्षात घ्या की लिंग असमानता कमी करायची. आता आपण जर याला स्टॅटिकशी लिंक केलं तर अरुणाचल प्रदेशचा चाइल्ड सेक्स रेशो आणि सेक्स रेशो आपल्याला मात्र माहिती पाहिजे. चाइल्ड सेक्स रेशो मग किती आहे? तर तो 972 आहे आणि सेक्स रेशो किती आहे? तर तो 938 आहे. मला तुम्ही सांगायचं आहे की भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे की तिथला चाइल्ड सेक्स रेशो हा सगळ्यात कमी? मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो. पहिलं तुमचं ऑप्शन आहे पंजाब आणि दुसरं तुमचं ऑप्शन आहे हरियाणा. ह्या 2 पैकी तुमचं एक उत्तर आहे. मला तुम्ही सांगायचं की चाइल्ड सेक्स रेशो भारतामध्ये सगळ्यात कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? पुढचा आहे आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी की आपली महाराष्ट्र सरकारने आणलेली होती. याची औपचारिक सुरुवात जर आपण बघितली, तर ती ऑगस्ट 2024ला झालेली. दरमहा हे ₹1,500 देतात. उद्देश काय आहे? महिला सशक्तीकरण करणं, महिला आरोग्य आणि पोषण सुधारणं. याचा उद्देश आहे ना खूप वाईड आहे. म्हणजे भरपूर जण याला क्रिटिसाइज करतात, की तुम्ही गव्हर्नमेंटचा पैसा वापरून निवडणुका जिंकलात. पण एक 4-5 वर्षापूर्वीपासनं युनिव्हर्सल बेसिक इन्कमची डिबेट चालू होती. युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि अजून एक डिबेट होती म्हणजे ती साऊथकडचं जे राज्य आहे तिकडे ही डिबेट चालू होती की आपण असं म्हणतो की हे मला वाटतं स्वामी विवेकानंदांचा कोट आहे की जर तुमचं 50% पॉप्युलेशन जर काम करत नसेल ना तर तुमची अर्थव्यवस्था तेवढी ग्रो करणार नाही. या सर्व ज्या गोष्टी या आपण बुद्धिजीवी लोकांच्या गोष्टी याला म्हणतो. म्हणजे की MCQ एक्झाममध्ये याचा तेवढा जास्त रोल नव्हता. पण असं म्हणलं जायचं की 50% जर तुमचं पॉप्युलेशन काम करत नसेल तर मग तुमच्या अर्थव्यवस्थेला वाढण्याला खूप कमी स्कोप असतो. तर मग त्या साऊथकडच्या राज्यांनी अशी कन्सेप्ट आणली होती, की महिला घरचं काम करतात. त्याच्यामुळं त्यांच्या जो लेबर आहे, घरचं जे काम आहे, ते सुद्धा गणलं जावं आणि त्यांना एक प्रकारे पेमेंट चालू करावं त्या घरच्या कामासाठी. तिथून ही कन्सेप्ट उदयाला आली होती. कोणती? की महिलांना पैसा द्यायचा. तो काय फुकटचा नाही आहे. आणि एक सांगतो अजून इथून पुढे, लक्षात ठेवायचं गव्हर्नमेंट जेवढ्या पण स्कीम असतात ना सरकारी, तर त्याला क्रिटिसाइज करायचं नाही. तुम्ही जी फील्ड निवडली आहे सिव्हिल सर्व्हिसेसची, कोणी पण असू द्या ती. तुम्ही ग्रुप बी, ग्रुप सी जे करताय, काही पण असू द्या, सरळ सेवा जरी करत असाल, तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची फील्ड निवडली. म्हणजे तुम्ही नागरी सेवा करण्याचा तुमचा तुम्ही फील्ड निवडलेली. याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटसोबत काम करणार असता. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट स्कीमला कधीच तुम्ही निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी बघायचं नसतं. तुम्ही त्याला हमेशा पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी बघायचं. आता ही जी योजना आहे याच्या थ्रू महिलांना जे ₹1,500 भेटतात, खूप साऱ्या गोष्टी त्या याद्वारे करू शकता. आता बोलबच्चन खूप झालं. याचा मी तुम्हाला उदय कसा झाला ते सांगितलं. म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम साऊथमध्ये कशी डिबेट होती आणि त्याचं महत्त्व काय म्हणजे पर्स्पेक्टिव्ह काय पाहिजे मी ते तुम्हाला सांगितलं. ह्या गोष्टी आपल्याला राज्यसेवा मेन्स किंवा मग ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. उद्देश आपण बघितला. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त प्रमाणात म्हणजे वाईड याचा उद्देश आहे. नॅरो माइंडेड याला पकडायचं नसतं. महिला आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे असा सुद्धा त्याचा उद्देश आहे. लाभार्थी गट आता हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो पाठ करायचा. 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचं जे लिमिट आहे तर ते किती 2.5 लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न पाहिजे. आता ज्या 99% गव्हर्नमेंट स्कीम्स आहे त्याच्यामध्ये जे वार्षिक उत्पन्नाची अट असते ना ती हीच असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये माहीत नसेल
आणि ही अट जर दिलेली असेल तर त्याला बरोबर कन्सिडर करायचं. किंवा जर तुम्हाला वन लाइनर स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेला असेल तर मग तुम्ही ह्या ऑप्शनला घेऊन जायला काहीही हरकत नाही. अशाच प्रकारे टॉपर्स विचार करतात आणि ह्याच प्रकारे ते टॉपर बनलेले असतात. तुम्हाला एक एक मार्क गोळा करायचा असतो. पुढे आपलं मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर ही योजना बनवलेली आहे. तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे आपलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. महाराष्ट्र सरकारची योजना आहे. याच्यामध्ये काय, याला लाडका भाऊ योजना म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच काय, युवा जे आपली पिढी आहे तर त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. कशासाठी? रोजगारक्षम बनवण्यासाठी. उद्देश काय? युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणं आणि नोकरी मिळण्याची क्षमता त्यांची वाढवणं. पात्रता किती आहे? किमान वय 18 तर कमाल 35. आता जेवढे पण एम-पी-एस-सीमध्ये 35+ लोक आहे तर त्यांना तरी म्हणजे त्यांची पात्रता आता गेलेली आहे. जस्ट जोक. प्रशिक्षण कालावधी किती असणार आहे? तर 6 महिने. लाभ काय असणार आहे? लाभ म्हणजे तुम्हाला स्टायपेंड भेटणार आहे याच्यामध्ये. जे 12वी पास आहेत तर त्यांना ₹6,000 पर मंथ याच्यामध्ये भेटणार आहेत. ज्यांनी ITI किंवा मग पदविका, त्याला आपण म्हणू शकतो की एक डिप्लोमा म्हणू शकतो, तर त्यांना ₹8,000 प्रतिमाह सहाय्य भेटणार आहे. पदवीधर म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएट केलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना ₹10,000 प्रतिमाह इथं सहाय्य भेटणार आहे. शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकणार नाही आहेत, असं त्यांनी दिलेलं आहे. आता जिथं हे नकारार्थी वाक्य आहे ना, तर हे तुम्ही हायलाईट करून ठेवायचं, याला वारंवार वाचायचं. कारण हे जर एक्झाममध्ये आलं ना, तर हे खूप गोंधळात पाडणारं असतं. एका उमेदवारास या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल. खूप ऑब्व्हियस गोष्ट आहे, पाठ करायसारखी नाही. वाचलं आणि पुढं जायचं आहे. इथे मात्र तुम्हाला जी पात्रता वयाची दिलंय, किमान वय 18 ते 35, हे मात्र तुम्हाला कंपल्सरी पाठ करायचं आहे. आणि प्रशिक्षण कालावधी तुमचा हा 6 महिने असणार आहे. इकडे सुद्धा खूप लॉजिकली क्रम त्यांनी दिला आहे, 6,000, 8,000 आणि 10,000. ते सुद्धा तुमच्या लक्षात राहील. आणि शिक्षण चालू असताना तुम्हाला याचा मध्ये सहभाग घेता येणार नाही आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे आपलं हर घर दुर्गा अभियान. महाराष्ट्र सरकारचीच एक त्याला म्हणू शकतो आपण अभियान आहे. काय उद्देश आहे त्याचा? उद्देश आहे राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये, त्याला आपण ITI म्हणतो, त्याच्यामध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे, असा त्याचा उद्देश आहे. या अंतर्गत वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यासारख्या मार्शल आर्ट प्रशिक्षण आठवड्यातून कमीत कमी 2 तासिका प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणजेच काय, हर घर दुर्गा याच्यातनं तुम्हाला याच्या नावातूनच आता अर्थ कळायला पाहिजे. दुर्गा म्हणजेच काय, आपण जी महादुर्गा आपल्या देवीची पूजा करतो, ती महादुर्गा तुम्ही आठवायची. आणि काय, महिलांना सक्षम बनवायचं आहे. त्याला आपण म्हणू शकतो की आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण. फक्त एवढाच हा त्याचा कीवर्ड आहे. आणि इथं जर तुम्ही संस्था बघितल्या तर त्या ITIच्या संस्था आहेत. हे मात्र एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे अभियान कोणी आणलं? हर घर दुर्गा अभियान तर महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर खूप महत्त्वाची योजना आहे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना, महाराष्ट्र सरकारची. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात, मी PIBची वेबसाईट जेव्हा बघत होतो तर मला काही महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या. जसं की याची मूळची जी योजना होती, आता हिचा 2.2 आलेला आहे या योजनेचा. जी मूळची योजना होती ती 2017ला सुरू झालेली होती. व्हेरी स्पेसिफिकली जर आपण त्याचं मंथ बघितलं तर जून 2017ला त्याची सुरुवात झालेली होती. पुढे काय त्याचं, आता हे 5 किलोमीटर के दायरे में 2 मेगावॅट से 10 मेगावॅट, ठीक आहे, बघून घेतलं आपण. आणि याचं 2.0 सुद्धा आता सुरू झालेलं आहे, जिसका लक्ष्य 2025 तक 30% फीडर सौरीकरण. आता ते वरती दिलेलं आहे मी, आपण बघूयात. तर हां, सर्वात महत्त्वाचं काय होतं की ही योजना सुरू मूळची कधी झालेली, तर ती 2017ला झालेली. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. उद्देश काय? शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करणे. आता हा जो दिवसा शब्द आहे ना, हा इथं कीवर्ड आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरून जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट बघितली तर तुम्हाला याच्यावरून कळणार आहे, ह्या दिवसा हा जो कीवर्ड आहे त्याच्यावरून किती प्रकारे आणि कशाप्रकारे प्रश्नप्रेम होऊ शकतो. काय दिलं आहे त्यांनी, की ही जी 2.0 योजना आहे ही कधी सुरू झाली? 8 मे 2023 रोजी सुरू करण्यात आली. दिवसा वीज पुरवठा झाल्यामुळे महिलांचा शेतीच्या कामातील सहभाग वाढेल व त्यामुळे प्रामुख्याने त्यांना लाभ होईल. आता ह्या गोष्टी परत आपल्या मेन्सच्या अँगलच्या आहे, राज्यसेवा मेन्स, UPSC मेन्स. आणि हा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा जर विचारला गेला त्यांनी, की याच्यापासून काय काय फायदे होणार आहे, तर ते तुमचा पर्स्पेक्टिव्ह किती ब्रॉड पाहिजे ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, दिवसा वीज भेटल्यापासून ते काय म्हणतात, की महिलांना शेतात काम करता येईल आणि त्याच्यामुळे त्यांना लाभ होईल. दुसरं काय, नवीकरणीय ऊर्जा निर्मिती वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात मोलाचे योगदान ही योजना देणार आहे. ही योजना कृषी उत्पादकता वाढवेल, ठीक आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल, आपण त्याला लाईफ एक्सपेक्टेन्सी म्हणतो किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो, ते सुद्धा ही
स्कीमद्वारे उंचावल्या जाणार आहे आणि राज्याच्या ठोकळ राष्ट्रीय उत्पादनात भर टाकेल. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण करेल आणि महावितरणाला वितरणातील वीज गळती कमी करण्यास मदत होत आहे. आता जर त्यांनी विचारलं नाही याचे फायदे काय, तर बिलकुल नॅरो माइंडेड जायचं नाही. मी तुम्हाला सांगतोय, प्रश्नाकडं बघायचा तुमचा अप्रोच काय पाहिजे, खूप ब्रॉड पद्धतीचा अप्रोच इथं तुमचा असणार आहे. तुम्ही आत्ताच बघितलं, मी तुम्हाला सांगितलं महिला दिवस त्यांनी कशा प्रकारे सांगितलं, की राज्याच्या GDPमध्ये कशी भर पडेल, रोजगार कसा वाढेल, वीज कशी वाचेल, कार्बनचं उत्सर्जन कसं कमी होईल, या सर्व गोष्टी त्यांनी इथं डिस्कस करून दिलेल्या आहे. आता जर फॅक्ट्स बघायचे झाले तर 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती 7,000 मेगावॅट, विकेंद्रित सौर प्रकल्प राबवणे, एकूण 16,000 मेगावॅटचं त्याच्यामध्ये टार्गेट आहे आणि 2025 पर्यंत 30% फीडर सौरीकरण करणे. हे वाक्य जर पाठ करता आलं तर करायचं. बाकीचं हे पाठ नाही केलं तरी काहीही इश्यू नाही आहे. हे मात्र पाठ जर होत असेल तर करा. आता मी एकदा असंच एका लेक्चरमध्ये म्हणलो होतो, होत असेल तर करा. तर एका जणाला ते एवढं ऑफेंड झालं, त्यांनी मला म्हणजे कमेंटमध्ये लिहिलं होतं, की असं तुम्ही आम्हाला हिणवू नका, की आमच्याकडून पाठ वगैरे होत नाही. मी असं म्हणतोय, की त्याला तेवढी प्रायोरिटी नाही, त्या अँगलने मी तुम्हाला म्हणतोय. होत असेल तर करा, माझा तो म्हणायचा अर्थ आहे. जास्त ऑफेंड वगैरे व्हायचं नाही. पुढे आपण बघूयात, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही सुद्धा महाराष्ट्र सरकारची आहे. आता ही ह्या वर्षीची योजना आहे. ह्या वर्षी म्हणजे 2024च्या न्यूजमधली योजना आहे. उद्देश काय आहे? शेतकऱ्यांना मोफत वीज देणे आणि शेतकऱ्यांना वीज भार कमी करणे. शेतकऱ्यांवरील वीज भार कमी करणे असा या योजनेचा उद्देश आहे. लाभार्थी काय? 44 लाखपेक्षा जास्त शेती पंपधारक याचे लाभार्थी असणार आहे आणि अनुदानाची तरतूद ही 14,760 कोटीच्या आसपास आहे. आता हा जो आकडा आहे हा सरळ सेवेसाठी इम्पॉर्टंट आहे. इथे काय, सप्टेंबर 2024 पासून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे. आता हे मी जेव्हा वेबसाईटवरती जाऊन बघितलं तर इथं सप्टेंबर 2024 दिलेलं आहे आणि जे आत्ताचे एअरबुक आहेत आपल्या मार्केटमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी जुलै 2024 दिलेला आहे. जो वेबसाईटवरचा डाटा होता तो मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एकदा सर्च करून बघायचं आणि तुम्हाला जो पटेल तो आकडा पुढे घेऊन जायचा. पुढे आहे आपलं मनोधैर्य योजना. पुढे घेऊन जायचा म्हणजे तुम्ही वेबसाईटवरचाच आकडा योग्य कन्सिडर करायचा आहे. पुढे आहे आपली मनोधैर्य योजना महाराष्ट्र सरकारची. काय उद्देश आहे त्याचा? बलात्कार व लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य आणि पुनर्वसन करणे असा त्याचा उद्देश आहे. या योजनेमध्ये आता ॲसिड हल्ला, पेट्रोल, डिझेल, रॉकेल अशा घटकांमुळे अपंग अपग अपंगत्व आलेल्या महिलांना सुद्धा अर्थसहाय्य केले जाणार आहे. मनोधैर्य योजना लक्षात ठेवायची, की ज्या आपण म्हणतो की महिला किंवा बालके जे अत्याचाराला बळी पडले तर त्यांना आता मदत हे सरकार करणार आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपलं अहिल्याबाई होळकर योजना. तर कशा संदर्भात आहे? उद्देश काय त्याचा? ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी हा विशेष कार्यक्रम आहे. आता असा प्रश्न बनू शकतो, की तुम्हाला उद्देश देतील आणि त्या योजनेचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. असे प्रश्न याच्या अगोदर येऊन गेलेले आहे. राज्यसेवा मेन्सला HRDच्या पेपरमध्ये स्पेसिफिकली असे प्रश्न विचारले जायचे. तर तुम्हाला माहिती असेल, की काशी विश्वनाथचं जे मंदिर होतं तर त्याचा जीर्णोद्धार हा अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, की ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी आता त्यांच्या नावाने योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ती योजना आपली महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. पुढे आपला हा दक्ष उपक्रम आहे महाराष्ट्र सरकारचा. काय तो दक्ष उपक्रम बघूयात आपण. त्याचा फुल फॉर्म सगळ्यात पहिले पाठ करायचा. काय फुल फॉर्म? डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे त्याच्या नावातून तुम्हाला भरपूर गोष्ट कळणार आहे. जसं की डेव्हलपमेंट म्हणजे काहीतरी गोष्टीचा विकास करायचा आहे. अप्लाइड नॉलेज म्हणजेच काय? कौशल्याचं. स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजेच त्याला आपण म्हणतो मानवी विकासासाठी तुम्हाला अप्लाइड नॉलेजचं डेव्हलपमेंट करायची आहे. उद्देश काय? राज्यातील युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणं, कौशल्य विकास योजनांची अंमलबजावणी करणं असा त्याचा उद्देश आहे. या उपक्रमास जागतिक बँकेचे सहकार्य लाभलेले आहे. आता अजून एकदा सांगतो, जर कोणतीही स्कीम असेल त्याच्यामध्ये त्यांनी जर विधान दिलेलं असेल, की ह्या योजनेला जागतिक बँकेचे सहकार्य लाभलेलं आहे आणि जर ते तुम्हाला माहिती नसेल तर त्या स्टेटमेंटला बरोबर कन्सिडर करायचं. का? कारण मोस्ट ऑफ द टाईम आहे ना, जागतिक बँक ही सपोर्ट करत असते. आता ज्यांनी इकॉनॉमिक्स हे डीपमध्ये वाचलं तर त्यांना माहिती असेल, की जागतिक बँक ही ज्या तुमच्या आपण ज्याला म्हणतो की डेव्हलपिंग कंट्री, विकसनशील देश आहेत किंवा जे अनडेव्हलप कंट्रीज आहेत, तर त्यांना त्यांच्या काही स्कीम्समध्ये किंवा मग डेव्हलपमेंटसाठी मदत करत असते. पॉवर्टी रिडक्शनमध्ये सुद्धा ही वर्ल्ड बँक मदत करत असते.
आता जर तुम्हाला वन लाईनरमध्ये आत्ता जे धर्मदायचे पेपर झाले, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एका शिफ्टला प्रश्न विचारला होता, की कोणती तरी स्कीम्स होती आणि त्याला कोणत्या जागतिक संघटनेने सहकार्य केलेले असा प्रश्न आलेला होता. तर बिनधास्त डोळे झाकून जर तुम्हाला माहीत असेल, तर जागतिक बँक घेऊन जायची बिनधास्त. घेऊन जाणे म्हणजे ते ऑप्शन तुम्ही टिक करायचं. आता अजून एक, मी जे तुम्हाला लॉजिकचे व्हिडिओ टाकले होते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं, की जर जो प्रश्नाचं स्वरूप असतो तो त्याच्यामध्ये ते विचारता, की खालील 4 विधानातील तुम्हाला अयोग्य किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो, की चुकीचं पर्याय निवडा. जर त्यांनी असं विचारलं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की सर्वात शेवटच्या ऑप्शनचा बळी द्यायचा. बळी द्यायचा याचा अर्थ असा असतो, की तुम्हाला सगळ्यात शेवटचं ऑप्शन हे चुकीचं कन्सिडर करायचं असतं. म्हणजे की 1, 2, 3 आणि 4 हे जे तुमचे ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये 3 आणि 4ला चुकीचं करण्याला तुम्ही प्रायोरिटी द्यायची. म्हणजे 3 आणि 4ला इलिमिनेट करायचा तुम्ही तिथं त्याला प्रायोरिटीवरती ठेवायला पाहिजे. बळी द्यायचा हा अर्थ आहे. कुणीतरी मला हे कमेंटमध्ये विचारलं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. पुढे आहे आपलं नावू नमुजरू ही जी योजना आहे, तर ही कर्नाटक सरकारची आहे. उद्देश काय? सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक एकरूपता, सहिष्णुता आणि वैज्ञानिक वृत्तीस चालना देणे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत ही योजना आता लागू केली जाणार आहे. म्हणजेच काय, की सामाजिक एकरूपता त्यांना आणायची, सहिष्णुता आणि वैज्ञानिक वृत्तीस चालना देणे. म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्यांनी. ओव्हरऑल म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, की एक चांगली योजना आहे आणि विचारल्या जाण्याचे चान्सेस आहे. कर्नाटक सरकारची आहे. पाठ करायची ती नाऊ नमुजोरी आणि ही तुम्ही जर राज्यसेवा मेन्स कधी दिली किंवा मग डिस्क्रिप्टिव्ह एसे वगैरे लिहायचा कधी जर चान्स आला, तर त्याच्यामध्ये ही योजना मेन्शन करू शकता. खूप इम्प्रेस होईल एक्झामिनर, की तुम्ही बाहेरच्या राज्यातल्या स्कीमसुद्धा मेन्शन करत आहात. त्याच्यामुळे ते पाठच करायचं असतं. पुढे आहे आपलं मुनियार, काथू, मणियूर, कपोम योजना ही तामिळनाडू सरकारची. आता नाव जरी मोठं असलं तरी पाठ करायचं. काय उद्देश आहे त्याचा? राज्यात शाश्वत शेतीला चालना देणं, माती आरोग्य सुधारणं असं त्याचा उद्देश आहे. आता आजचा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. त्या 2 आपण स्कीम बघितल्या, त्या पाठ करायच्या आणि आजचा तुमचा असा प्रश्न आहे, तुम्हाला मला सांगायचं आहे, इथे माती आरोग्य सुधारणं हे आलेलं होतं आपलं. तर आपण वर्ल्ड सॉईल डे कधी साजरा करतो? वर्ल्ड सॉईल डे. ते तुम्ही मला सांगायचं आहे. मी तुम्हाला ऑप्शन देतो. ऑप्शन आहेत तुमचे 5 नोव्हेंबर, तुमचा ऑप्शन आहे 5 डिसेंबर, सी आहे तुमचं 15 जानेवारी आणि डी आहे तुमचं 15 फेब्रुवारी. तुम्ही मला ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे, की वर्ल्ड सॉईल डे आपण कधी साजरा करतो. अजून एक तुमचा प्रश्न देतो मी तुम्हाला. आपण राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करतो? राष्ट्रीय किसान दिन. ज्यांनी शेवटपर्यंत बघितलं त्यांना हा PYQ आता येणार आहे. राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा केला जातो? तर तुम्हाला ऑप्शन देतो मी आता 5 डिसेंबर, दुसरं आहे तुमचं 23 डिसेंबर, त्याच्यानंतर आहे तुमचं 27 डिसेंबर आणि चौथं तुमचं ऑप्शन आहे 31 डिसेंबर. हां, एवढ्या डिटेलमध्ये विचारलं जातं का? राज्यसेवा मेन्सचे प्रश्न तुम्ही जाऊन बघायचे. त्याच्यामध्ये त्यांनी 11 मे आणि 12 मे मध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न चुकवलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला एक्झॅक्टली फिगर माहिती असायला पाहिजे. अजून एक प्रश्न मी तुम्हाला देतो. 3 प्रश्न इथं देणार आहे. हा शेवटचा असेल. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो ते तुम्ही मला सांगायचं आहे. 11 एप्रिल, दुसरं आहे तुमचं 21 एप्रिल, त्याच्या 11 मे आणि शेवटचं तुमचं आहे 11 जून. तुम्ही सांगायचं आहे मला, की या तिन्हीचे तुमचे उत्तर काय असणार आहे? वरती सुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. जर माहीत नसेल तर याला सर्च करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं. तुम्ही जर मला रिस्पॉन्स देत असाल तरच मला मोटिवेशन येतं व्हिडिओ बनवण्याचं. आणि ह्या PDF जी आपल्या लेक्चर आहे, तर त्याची PDF तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनल सर्च करायचं भेटून जाईल किंवा मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईल. आणि करंट अफेअरची जी आपण इयरबुकची सिरीज घेतली, तर त्याची प्लेलिस्टची लिंकसुद्धा इथं दिलेली आहे. ती जाऊन तुम्ही पूर्णपणे बघायची. येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीला निश्चितचपणे तुम्हाला फायदा होणार आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.